काही मला असं वाटतं त्याला घेणं नाही ठेवलं तर तेवढं बरं. कारण आता यांची शायरी बघा. हे श्रीराम शायरचे गाणे म्हणतात, बुधा शायरचे गाणे म्हणतात, आणखी कोणाचे म्हणतील मला त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही. याचे शेरपा हा गुल्ल्यामध्ये शिकवल का पोपटीच्या शेंगा, चिळेला वांगा, भेद्रो, टमाटर, मिरचे, सभा, लसण, अद्रक, मुळा. सांगा याच्यातून काही घेणार आहे काय? नाही. हे तर सगळं बाजारामध्ये भेटते. नाही भेटते का? आहे का शायरीचं काहीतरी मर्म आहे का? याला शायरी म्हणता येईल का? आणि याच्यासाठी तुम्हाला म्हटलं की तुम्ही ब्रह्मशायरीला गुरु करा, कारण त्याची बी शायरी अशीच आहे. काय का हा टमाटरचा भाव चढला तर कांदा फुगला, आलू बोंड्या रागात आला तर जिलेबीला भाव वाढला. शायरी करता का जिलेबी फुटाने केरळ इकता का शायरी होय का नाही? हे शायरीचे बोल. अरे तुमची शायरी मस्त काम आहे. वा 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 वा. हा मेनकीने कितीतरी नवरे केले म्हणते, यानंच लावले लग्न मेनकीचे. हा होता तिथं मेनकीचे लग्न लावाले. कमाल आहे. दात काढून हसल्या पोपटीच्या शेंगा आहेत. तू तुले लखला मला का देणं घेणं आहे? आता तू करशील का? विहिरीत राहील तर पोऱ्यात येईल, विहिरीतच नाही राहील तर पोऱ्यात काय येईल? सहार का नाम दुसरा. भाऊ आवाज बरा माझ्या बाईची. हॅलो. सर्वसहार का नाम दूसरा पश्चाताप होता है, और दुनिया का असली उजागर वो आपताप होता है. सर्वसाल का नाम दूसरा पश्चाताप होता है, दुनिया का असली उजागर आफ्ताब होता है. अपने औकात में टिमटिमाए तारे तो अच्छा है, वरना जमाने में हर बाप का एक बाप होता है. वरना जमाने में हर एक बाप का एक बाप होता है. शाहीर साहेब स्वतःला हुशार म्हटल्या नाही घेतो. समजू नये स्वतःशी हुशार आणि जगामध्ये असती दाहुन एक चातुर. समजू नये स्वतःशी हुशार, जगामध्ये असती एकाहून एक चातुर, आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ठावते गुणास आहे. शाहीर साहेब तुकोबाला म्हणतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाहीला बाली गेले नाही बहुमता. हे विडंबना कशी काय म्हणतात तुकोबाला? अभंग आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही आणि बाली गेले नाही बहुमता. बहुमत असलं म्हणून आम्ही त्या गोष्टी म्हणा होता. मला सांगा, कौरवाचं सैन्य होतं 11 औक्षणी. कौरवाचं सैन्य 11 औक्षणी आणि पांडवाचं सैन्य होतं 7 औक्षणी. म्हणजे जवळजवळ डबल सैन्य होतं कौरवाकडे. म्हणजे बहुमत कोणाकडे होतं? कौरवाकडे. पण श्रीकृष्ण भगवान कोणाकडून होते? पांडवाकडून. का बरं? याचा तर काही विचार करा. बहुमत असलं म्हणजे बाजू सत्य नसते. बहुमत असलं म्हणजे बाजू सत्य नसते. आणि मुजोरी करणं काही अगत्य नसते. मुजोरी करणं काही अगत्य नसते. टाळ्या वाजवणाऱ्यांमध्ये जोश भरपूर दिसते. बरोबर आहे? टाळ्या वाजवणाऱ्यांमध्ये जोश भरपूर दिसते. पण असं नाही का ज्या टाळ्या नाही वाजवत त्याला हातच नसते. असं नाही की जो टाळ्या नाही वाजवत त्याला हातच नसते. जास्तीचंही बोलणं ज्याचं त्यालाच भासते. जास्तीचं बोलणं ज्याचं त्यालाच भासते. पण असं नाही का जो कमी बोलते त्याला तोंडच नसते. शाहीर साहेब या शब्दामध्ये मार्मिकता असू द्या. तुम्ही म्हणाले ना लोक त्याची कदर करतील, खरंच करतील कदर. तुमची शायरी दिवसभराची ऐकली, माझी शायरी दिवसभराची ऐकली, असू द्या.
मला त्याची काही देणं घेणं नाही. मी तुमच्या तोंडाला लागत नाही ना, आपला खरा वाटलच नाही. तर साहेबांनी सांगितलं होतं आयोजकांनी की एक अण्णाभाऊ साठेचं गाणं म्हणा आणि एक आपल्या पसंतीचं गाणं म्हणा. आता शाहीर चांगलं गाणं म्हणत होतं, त्याला म्हणून द्यायला पाहिजे, पण माहित नाही यांच्या मनात काय आहे तो त्यांना जाणे. शेवटी कमिटी आहे, मला काही तुम्ही कोणतंही म्हणा ना. आणि आता म्हणा तर आता म्हणतो शिवाजी काय माझ्यासाठी तुम्ही मोठी गोष्ट नाही, तुम्ही फक्त जबान खोला हे गाणं म्हणा. समजलं का? म्हणून तर मी सांगतो, समजलं का? तुम्ही फक्त बोला म्हणजे झालं. शाहू महाराज म्हणू, राजमाता जिजाऊ म्हणू, शिवाजी महाराज म्हणू, कोण म्हणू, महात्मा ज्योतिराव फुले म्हणू, सावित्रीबाई म्हणू, काय म्हणू, खबरदार म्हणू ध्यानो, खबरदार म्हणू ध्यानो, आता माग जागा झाला. खबरदार म्हणू ध्यानो. जेव्हा मान बोलू लागला, चंद्रकांतजी वानखेडे साहेब यांचं पुस्तक आहे. खबरदार म्हणू ध्यानो, आता माग जागा झाला. खबरदार म्हणू ध्यानो, माग जागा झाला. अरे यांना भाऊचा छावा, अरे आता मैदानात यावा, अण्णा भाऊचा छावा, आता मैदानात यावा, अण्णा भाऊचा छावा, आता मैदानात यावा, अण्णा भाऊचा छावा, आता मैदानात यावा. ऐकायची इच्छा असेल तर ऐका. म्हणून मैफिल जी असते ना, हात बंद कर, हात बंद कर, मैं शायरा लगू, समझा क्या? एवढे बेवड़े मेरे पास नहीं चलते. जब मैं गाना गाता हूँ चीप पटकनी होना मेरे राउंड पे, वो शायरी करता हूँ. अब भी बंद करूंगा, अब भी 1 मिनट लगेगा. कानात नाही धसलं का मी काय बोललो म्हणून? आपल्याला तुरम खान डालावर चालते, वो शायरी करता हूं मैं. अण्णा भाऊचा छावा, आता मैदानात आला. अण्णा भाऊ साठेंनी या व्यवस्थेचा कडाडून विरोध केला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जेवढे काय महापुरुष आहेत, शिवाजी महाराज, शाहू महाराज, सम्राट अशोक, या सर्वांनी या व्यवस्थेचा कडाडून विरोध केला. कर्मकांडाचा तर प्रत्येक संतांनी विरोध केला आहे, कर्मकांडाचा प्रत्येक संतांनी विरोध केला आहे. पण माहिती नाही या देशामध्ये काय राजनीती चालते. चला असं जास्तीचं बोलणं कधी कधी महाग पडते, आणि म्हणून मी मोजकं बोलतो. ऐका काय म्हणतो. गुमान खरीदा नहीं जाता, ईमान बेचकर कभी गुमान खरीदा नहीं जाता, और रकम रुपयों से किसी का अरमान खरीदा नहीं जाता. रकम रुपयों से किसी का अरमान खरीदा नहीं जाता, क्योंकि ईमान की कीमत रकम रुपयों में नहीं होती. इसलिए
हिमाल की रकम कभी रकम रुपयों में नहीं होती, इसलिए करना चाहे कितनी भी वफादारी दिखाए, उससे किसी का स्वाभिमान खरीदा नहीं जाता, उससे किसी का स्वाभिमान खरीदा नहीं जाता। तो कह रहा है तुमचा हा फंद आता, अबे तुमचा हा फंद आता लक्षात आमच्या आला, तुमचा हा फंद आता लक्षात आमच्या आला। कर्मकांड सांगून तुम्ही राज्यकर्ते झाले आणि तुमचा हा फंद आता लक्षामध्ये आला आमच्या। समजलं का? आता समजलं ना भाऊचे लेकर नाही काय की तुम्ही काय चाहता आणि काय करत आहात, सांगता काय दाखवता काय, या लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करता तुम्ही। कर्मकांडचा जो सगळं सोगारण आमच्या मागे लावून दिलं आणि तुम्ही या देशावर सत्ता गाजवता, राज्य करत आहात। आणि तुम्ही कुठले आहात, तुम्ही कुठले रहिवासी आहात आणि इथे आले कशाला, केव्हा आले, हे सगळी हिस्ट्री तुमची आम्हाला माहिती आहे। ऐका मी काय म्हणतो, इतिहास आहे साक्षी, ऐका रे खरं धशानो, इतिहास आहे साक्षी, ऐका रे खरं धशानो, इतिहास आहे साक्षी, ऐका रे खरं धशानो, इतिहास आहे साक्षी, ऐका रे खरं धशानो। आणि आमास आहे ठाव, अबे आमास आहे ठाव, तुमचा जन्म कुठे झाला, आमास आहे ठाव, तुमचा जन्म कुठे झाला, आमास आहे ठाव, तुमचा जन्म कुठे झाला, आमास आहे ठाव, तुमचा जन्म कुठे झाला। पहिले अंधा बनाया गया, कि पहिले अंधा बनाया गया, आज ना फिर दिखाया गया, आज ना फिर दिखाया गया, कि पहिले अंधा बनाया गया, पहिले अंधा बनाया पाहिल्यासारखं वाटते, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते। तुम्ही तेच ना फेकल्या तुकड्यासाठी मनोवजाचे पाय चाटते, तुम्ही तेच ना फेकल्या तुकड्यासाठी मनोवजाचे पाय चाटते। अरे जिजाईच्या दुधावर शिवाजी गुळगुळला, जिजाईच्या दुधावर शिवाजी गुळगुळला आणि विद्येचा अमृत पिऊन भीमराव सळसळला, विद्येचा अमृत पिऊन
तो भीमला सडसडला ते तुम्हाला नाही पटलं तिथं वैराचं कसं पडते आणि म्हणून सांगतो का तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते समजलं का वरमाने ढकलतात ना खालमाने शेपूट टाकते वरमाने ढकलते